नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत जमिनीच्या खरेदी किंवा विक्रीसाठी एक अतिशय महत्त्वाचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे. 13 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. अनेक शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना हा निर्णय मोठा दिलासादायक ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत वाटप झालेल्या अनेक जमिनींची सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय अनेक वेळा खरेदी विक्री झाली आहे. अशा प्रकारांमध्ये शर्तभंग झालेला मानला जातो. यापूर्वी महसूल विभागासमोर मोठा प्रश्न होता की जर जमीन 3 किंवा 4 वेळा विकली गेली असेल तर प्रत्येक वेळा शर्तभंगासाठी स्वतंत्र दंड आकारायचा का? आता शासनाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नवीन परिपत्रकानुसार जमीन किती वेळा परवानगीशिवाय हस्तांतरित झाली असली तर फक्त शेवटचा शर्तभंग ग्राह्य धरला जाईल आणि त्याच शर्तभंगाचे नियमितकरण केले जाईल. पूर्वीच्या सर्व शर्तभंगासाठी स्वतंत्र रक्कम वसूल केली जाणार नाही. म्हणजे सध्याच्या जमीनधारकाला जुन्या 30-40 वर्षापूर्वी झालेल्या व्यवहारांसाठी पुन्हा दंड भरावा लागणार नाही. शासनाने हे अन्यायकारक ठरत असलेले स्पष्ट केले आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एकदा शर्तभंग नियमित झाल्यानंतर संबंधित जमीनधारकाला जमीन वगवाटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा अधिकार मिळू शकतो. तसेच जिल्हा अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने जमीन हस्तांतरित करण्याचाही मार्ग खुला होणार आहे. मित्रांनो, ज्यांच्या जमिनी सीलिंग कायद्याअंतर्गत वाटप झालेल्या आहेत आणि त्यामध्ये पूर्वी अनेक वेळा खरेदी विक्री झाली असेल, अशा सर्वांसाठी हा जी.आर. अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या गावात किंवा कुटुंबात अशा प्रकारची जमीन असल्यास हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच शेतकरी आणि महसूल विभागाच्या महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.